आता एक मोठी बातमी, जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात तातडीची सुनावणी सुरू झालेली आहे। आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल असल्याचं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण दक्षिण मुंबईत रास्ता रोको करण्यात येतोय असं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे। जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात तातडीची सुनावणी सुरू झालेली आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात तातडीची सुनावणी सुरू झालेली आहे। आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल असल्याचं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण दक्षिण मुंबईत रास्ता रोको करण्यात आलेला आहे असं देखील महाधिवक्तांनी म्हटलंय। मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आणि त्याच्या विरोधात आता त्या याचिकेवर तातडीची सुनावणी सुरू झालेली आहे। जरांगेंचं हे आंदोलन गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप होतोय असं देखील या याचिकेत म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात तातडीची सुनावणी सुरू झालेली आहे। आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल असल्याचं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण दक्षिण मुंबईत रास्ता रोको या आंदोलकांनी केला, सामान्य मुंबईकरांना त्यामुळे त्रास होतोय असं देखील महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे। तर कशा पद्धतीनं या आंदोलकांची संपूर्ण सीएसएमटी स्थानकात आणि परिसरात हुल्लडबाजी सुरू आहे ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात तातडीची सुनावणी आता सुरू झालेली आहे। मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल असल्याचं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण दक्षिण मुंबईत या आंदोलकांनी रास्ता रोको केला, सामान्य मुंबईकरांना त्याचा त्रास होतोय असं देखील महाधिवक्तांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे यांचं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे आणि त्यांच्या या आंदोलनाविरोधात तातडीची सुनावणी आता सुरू झालेली आहे। आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल असल्याचं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे। तर या आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल आहेत आणि संपूर्ण दक्षिण मुंबईत रास्ता रोको या आंदोलकांनी केला, त्यामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय असं महाधिवक्तांनी म्हटलंय। सर्वसामान्य मुंबईकर आंदोलनामुळे त्रस्त झालेले आहेत असं देखील सदावर्ते यांच्याकडून म्हणण्यात आलेलं आहे। जरांगेंकडून अटी शर्तींचं उल्लंघन केलं जातंय असं देखील युक्तिवाद सदावर्ते यांनी केलेला आहे। अतिशय मोठी अपडेट आपण पाहतोय। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात तातडीची सुनावणी आता सुरू झालेली आहे। आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल असल्याचं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये या आंदोलकांनी रास्ता रोको केला, सामान्य मुंबईकरांना त्याचा त्रास होतोय असं निरीक्षण महाधिवक्तांनी किंवा असं युक्तिवाद केलेला आहे। सर्वसामान्य मुंबईकर या आंदोलनामुळे त्रस्त झाले असल्याचं सदावर्ते यांनी युक्तिवाद केलाय। जरांगेंकडून अटी शर्तींचं उल्लंघन केलं जातंय असं देखील सदावर्ते यांनी कोर्टात म्हटलेलं आहे। मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आणि त्याची आता तातडीनं सुनावणी सुरू झालेली आहे। जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात तातडीची सुनावणी आता सुरू झालेली आहे, त्यामुळे आता कोर्ट नेमकं काय म्हणतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल असल्याचं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये आंदोलकांनी रास्ता रोको केला, त्यामुळे सामान्य मुंबईकरांना याचा त्रास होतोय असं देखील महाधिवक्तांनी म्हटलंय। सर्वसामान्य मुंबईकर आंदोलनामुळे त्रस्त आहेत आणि जरांगेंकडून अटी शर्तींचं उल्लंघन केलं जातंय असं देखील सदावर्ते यांनी युक्तिवाद केलेला आहे।
आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आंदोलनाविरोधात तातडीची सुनावणी सुरू झालेली आहे, नेमकं काय घडतंय? आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयानं या याचिकेला गांभीर्याने घेतलं, आणखी तातडीची सुनावणीसाठी हे सुरुवात केली। या सगळ्या विषयामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं, मुंबईकरांचं आरोग्य कसं धोक्यात आलंय, हुल्लडबाजी आणखी धक्काबुक्की याचा फटका कसा बसतो आहे, प्रशासकीय यंत्रणा कशा या मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे वेठीस धरल्या गेलेल्या आहेत, आणखीन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। नागरी आरोग्य हा अत्यंत महत्वाचा नवीन मुद्दा या याचिकेत आता सुनावणी दरम्यान समोर आलेला आहे आता। आणि याच दरम्यान एबी फाउंडेशनच्या मूळ याचिकेसह वेगवेगळ्या 4 इंटरव्हेन्शन याचिका दाखल झाल्या आहेत। गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील हे दोघंही कोर्टात दाखल झाले। त्यांनी सुद्धा त्यांची इंटरव्हेन्शन याचिका कोर्टामध्ये दाखल केली आहे, कोर्टाने ती स्वीकारली आहे आणि सगळ्यांची एकत्रित आता सुनावणी सुरू आहे। नागरी आरोग्य हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आता याच्यावर कोर्टामध्ये मांडणी सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे वकील ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड हे सुद्धा युक्तिवाद करतील। प्रशांत, आता नेमके काय काय युक्तिवाद केले जात आहेत, काय काय मुद्दे नेमके मांडले जात आहेत? 3 महत्वाच्या गोष्टी या सगळ्या विषयात आहे। नागरी आरोग्य हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आंदोलक मोठ्या संख्येने आलेत, मुंबईच्या अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये ते आंघोळ करतायत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मूत्र विसर्जन सुद्धा करतायत। अशा प्रकारचे काही फोटो आणखी व्हिडिओ सुद्धा कोर्टात सादर झालेत। अनेक ठिकाणी हुल्लडबाजी केली जाते, काही ठिकाणी धक्काबुक्की झालेली आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे ज्या हेरिटेज वास्तू आहे, CSMT ही हेरिटेज वास्तू आहे, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। हेरिटेज वास्तूच्या निगा राखण्याच्या अनेक वेगळ्या प्रकारचे महत्वाचे निकष असतात, पण त्या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी मनोज जरांगे पाटील समर्थकांची झाली आहे आणि या हेरिटेज वास्तूची सुद्धा ते हेळसांड करताय अशा प्रकारचा सुद्धा आरोप या याचिकेत करण्यात आलेला आहे। अनेक वेगळे मुद्दे याच्यात करण्यात आलेले आहेत। आता युक्तिवाद कुठे सुरू झालाय, थोड्या वेळामध्ये ज्यावेळेस खरोखर वाद आणि प्रतिवाद सुरू होतील या सगळ्या विषयामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे वकील आशिष राजे नेमके कोणते मुद्दे मांडतायत या सगळ्या विषयांचा उहापोह होईल। एबी फाउंडेशननेच दाखल केली होती मूळ याचिका आणि या याचिकेवर सुनावणी दरम्यानच गेल्या तारखेला मुंबई उच्च न्यायालयानं न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी जागा द्यावी अशा प्रकारचे निर्देश सरकारला दिले होते। तरीही सरकारनं त्यांना मुंबईत आझाद मैदानामध्ये परवानगी दिली आहे। गणेशोत्सव कालावधीमध्ये प्रचंड मोठी गर्दी मुंबईला रस्त्यावर असते, पाऊस सुद्धा सुरू आहे आणखी त्याच दरम्यान राज्यातनं लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने जर का लोक येत असतील तर अनेक वेगळ्या प्रकारच्या नागरी समस्या निर्माण होऊ शकतात याची भीती किंवा याचे संकेत सुद्धा त्यावेळेस सुनावणीमध्ये झाले होते। आणखी तीच परिस्थिती आता दिसून येते असं या याचिकांमध्ये गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। आता या सुनावणीमधनं नेमकं काय निश्चित होतं, मुंबई उच्च न्यायालय या विषयाला कितपत गांभीर्याने घेतं या सगळ्या गोष्टींचा खुलासा या थोड्या वेळात होईल। नक्कीच श्वेता, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण पाहतोय ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरत आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। शुक्रवारपासून आंदोलन करणाऱ्या जरांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस असून तो अत्यंत महत्त्वाचा ठरतोय, कारण मनोज जरांगे यांनी आजपासून कडक उपोषणाचा इशारा दिलेला आहे। आजपासून त्यांनी जलत्याग देखील केलेला आहे। आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी नरमाईची भूमिका घेण्यास नकार दिलाय आणि आजपासून त्यांनी जलत्याग केलेला आहे। तर दुसरीकडे मराठा आंदोलकांची ही हुल्लडबाजी संपूर्ण परिसरात पाहायला मिळते। मुंबई हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सामान्य मुंबईकरांना याचा त्रास होतोय असं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे। जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू झालेली आहे। दरम्यान आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या असल्याचं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये आंदोलकांनी रास्ता रोको केला, त्यामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय असं देखील महाधिवक्तांचं म्हणणं आहे। सर्वसामान्य मुंबईकर आंदोलनामुळे त्रस्त आहेत आणि सदावर्ते जरांगेंकडून अटीशर्ती, खरं तर असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे, जरांगेंकडून अटीशर्तींचं उल्लंघन होतंय असं देखील युक्तिवाद सदावर्ते यांनी केलेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहूयात, कशा पद्धतीनं हे मराठा आंदोलक पत्ते खेळतायत, उठाबशा काढतायत, पिपाणी वाजवतायत, कोणी कबड्डी खेळतंय। पोलिसांनी जिथे बॅरिकेड्स लावले होते त्या बॅरिकेड्सवर चढून या आंदोलकांची हुल्लडबाजी कशा पद्धतीनं सुरू आहे ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आणि एक प्रकारे जरांगेंच्या या आंदोलनामुळे किंवा या आंदोलकांमुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय आणि त्या संदर्भात आता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे।
उल्लंघनाबद्दल जरांगेंना नोटीस बजावली होती का असा सवाल कोर्टानं केलाय। पोलिसांना हा सवाल करण्यात आलेला आहे। आझाद मैदान पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील सध्या कोर्टात उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी आता सुरू झालेली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू झालेली आहे। सर्वसामान्य मुंबईकर आंदोलनामुळे त्रस्त झालेत असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केलाय। जरांगेंकडून अटी शर्थींचं उल्लंघन केलं जातंय असं देखील सदावर्तेंनी युक्तिवाद केलेला आहे। तर एक प्रकारे जरांगे यांच्या आंदोलनामुळे आता मुंबईकरांना कशा पद्धतीनं त्रास होतोय ते या याचिकेमध्ये मांडण्यात आलेलं आहे। दरम्यान मराठा आंदोलक कैलास यांनी देखील हस्तक्षेप याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केलेली आहे। त्यामुळे आता कोर्ट नेमकं काय निर्णय देतंय किंवा काय सुनावणी करतंय, काय निरीक्षण नोंदवतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या तातडीची सुनावणी सुरू झालेली आहे। आझाद मैदान पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील कोर्टात पोहोचलेले आहेत। मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर तातडीची सुनावणी आता सुरू झालेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय तर कशा पद्धतीनं हे आंदोलक हुल्लडबाजी करतायत। संपूर्ण परिसर त्यांनी व्यापून टाकलेला आहे आणि त्यामुळे